बघा सर, एक हप्ता पडलेला आहे आणि एवढंच झालेलं आहे आणि एकच फक्त आणि या पायाने आम्ही केलेला आहे आणि घरामध्ये पाणी शिरलेलं पाणी आहे. शिरलेलं आहे. पण तुमचं घरकुल होतं ना? घरकुल मध्ये एकच हप्ता पडलेला एकच आहे हप्ता पडलेला होता. ना, परत 3 हप्ता वर्ष आणि झाली. पडला नाही. त्या हप्ता नाही पडला, मग राहतील करणार कुठे? काय आम्ही? मग तर सर्व थोडं ते करून भिजलेलं बांधलं आम्ही. वगैरे हे ना, पोरं पण कुठे झोपतील. मग त्याने आम्हाला झोपायला सोय थोडी दिली. सर्व पाणी वगैरे शिरलेला, पोरं हा, कुठे- धान्य सगळं भिजलं. हा, भिजलं ते सर्व काय? ते टाकीमध्ये तांदूळ पण हे झालेले आहेत, ते आम्हाला रात्री आणून दिले. एवढं पाणी झालं. एवढं पाणी करून झालं. पाणी आलं की दरवर्षी नाही, इकडे दरवर्षी सुटते. इकडे फिरते, तिकडे नाही घुसत. इकडे दरवर्षी पाणी घुसते. मग झोपतील कुठे? जेवायला पण नाही. आम्ही त्या दिवशी 2 दिवस तसेच होते, पण कोणी नाही इकडे आलं. तसेच होते. मग आम्हाला तसेच आम्ही राहिले ना, संध्याकाळी जेवले. आम्ही वेळेवर कोबा केला, चिखलातच राहण्याची सोय नव्हती आम्हाला. मग आम्ही कोबा केला आणि इथपर्यंत पाणी होतं. आम्ही कोबा करून घेतला. आम्हाला असं मग आम्हाला धान्य नाही, काहीच नाही. आम्ही कशाचीच व्यवस्था नाही आम्हाला राहिली ना. मग कोणीच नाही आलं कोणीच नाही आलं, कोणीच नाही आलं ना. कोणीच एकाने नाही विचारलं का आपत्ती तुम्ही काही नियोजन विभागाला खाल्लं, फोन पण काहीच केला नाही. होता. कोणीच तहसीलदार नाही. साहेबांची गाडी मग पण आम्ही आली. एवढे उपाशी, ना, एवढे कोणी पावसातच आपत्ती राहिलो. नियोजन विभागाचं तिकडे कोणी आलं तिकडच्या नाही. घरात तिकडे पण पाणी शिरलं होतं. हा, आपत्ती आणि नियोजनाला फोन एक पण पण केला कपडा होता. नाही राहिला. आम्हाला एवढ्या पावसात कोणी मदत करायला पण नाही आलं आणि आम्ही असे लेकरांना घेऊन उपाशी ताने राहिलो. पण आम्हाला कोणी असं विचारायला पण नाही आलं का असं जेवण काही. एवढ्या पावसात राहिलो, काहीच नाही. आम्हाला कशी व्यवस्थाच नाही राहिली ना. आम्हाला निघायला नाही सोय, कशाचीच सोय नाही. आम्ही एवढ्या पावसातच राहिलो, घरातच राहिलो एवढ्या पावसातच.